प्रश्न लाभ हानीचा आहे, पण थोडा वाकडा तिकडा आहे. सरळ असते तर आपण लगेच केलं असतं. लाभास टक्केवारी काढणं किंवा हानीस टक्केवारी काढणं असं असतं, सूत्र वापरलं असतं. प्रश्न आधी वाचून घ्या नीट. 15% लाभ म्हणजे बरं झाले आणि 9% हानी वाटोळ झाले. ह्याच्या बीच मध्ये फरक किती आहे म्हणते? 768 रुपयाचा आहे. आणि इथं ज्या गोष्टीची काय म्हणते, यहाँ जिसकी बात की जा रही है, म्हणजे इथं ज्या वस्तूची गोष्ट उरल्या का, जी गोष्ट एवढ्या फायद्याचा आणि एवढ्या तोट्यामध्ये फरक किती 768 आहे, तर त्या वस्तूचे लागत मूल्य म्हणजे क्रय मूल्य म्हणा किंवा मूळ किंमत कळेल का तुम्हाला? आता आपण हे कुठली एक वस्तू घ्या, तुम्हाला ही वाटेल ती. समजा ही वस्तू आहे, मी आता विकायला बसलो उगं थोड्या वेळासाठी. असं समजा ही वस्तूची मूळ किंमत 100 रुपये आहे. किती आहे? ही 100 रुपये. पहिलं वाक्य आहे 15% लाभ आणि 9% हानीमध्ये फरक 768 आहे, असं म्हणलं की नाही? उगं थोड्या वेळासाठी समजा ही वस्तू, आता हाय केवढ्याची ही तर तुम्हाला माहित झालं. हाय केवढ्याची? मी 15% लाभ. 15% लाभ म्हणजे 100 मध्ये 15 लाभ की नाही? मग मी 15% लाभाने विकन म्हणजे ही केवढ्याला विकन? 100 ची वस्तू 15% लाभाने जर विकली तर विकन केवढ्याला? 115 ला. आता दुसरं वाक्य असं, थोड्या वेळासाठी असं समजा हीच वस्तू मी 9% तोट्याने विकतो. आता तर मला थोड्याला विकावं लागली वस्तू. 9% तोटा म्हणजे 9 रुपये कमी झाले ना. वस्तू तर आहे 100 ची, पण मग 9% कमी झाले म्हणजे किती कमी झाले? तर 9 कमी झाले म्हणजे 91 आली ना किंमत. आता ह्या दोघांमध्ये फरक किती आहे बघा. ही 15 आणि 19, 91 मध्ये फरक आहे. तसं काय म्हणते ना, ह्या लाभामध्ये आणि हानीमध्ये अंतर 768 आहे, असं म्हणले. मग आपल्या ह्या लाभामध्ये, आता लाभ आपल्या एवढा आहे, म्हणजे लाभ झाल्याची एवढी किंमत आहे आणि हानी झाल्याची एवढी किंमत आहे, तर ह्याच्यामध्ये फरक किती आहे बघा. 5 मधून 1 गेलं 4, 11 मधून 9 गेले 2. फरक किती आहे आपला? ज्यावेळेस 24चा फरक आहे त्यावेळेस आपली वस्तूची किंमत आहे 100. तुलना करायची आता आदमी मध्ये बसवायचा आहे. कशी तुलना करा? ज्या वेळेस फरक, मराठीत लिहालो मी, फरक आहे 24चा, त्यावेळेस मूळ किंमत किती होती? बोला, ह्याच्याबद्दल काय अडचण आहे का? काहीच नाही. आता फक्त आकडा तू टाकून द्यायचा. कोणता? 768. 768 कोणा खाली टाकावं लागेल? फरक खाली. आता फरक 768 आहे ना. 768चा फरक असताना त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल? कॅल्क्युलेशन करायचं. आता पुढलं एक प्रोग्राम आता आपल्या टप्प्यातला आला आहे. मग एवढी असताना, एवढा फरक असताना एवढी किंमत आहे, तर एवढा फरक असताना किंमत कमी असेल की जास्त असेल? येणार तर छोटं की मोठं? उत्तर मोठं घ्यायचं, मोठं वर घ्यायचं. 768 भागिले 24 गुणिले 100. दमांतरा काहीच गडबडच नाही. 2च घालू भागले, मोठ्या नाही. किंवा ह्याला 4 न घालू, ह्याला 4 घालू. 4 न जमते की? 4 सख्ख 24, 4 दुने 8, 2 उरले, 4 पंचे 20. 4 डायरेक्ट भागा तुम्ही, जाते भाग. 6 1 6, 1 उरलं. 6 दुने 12, 4 उरले, 6 8 48. उरलं काय बरोबर? 128 गुणिले 25. खालच्या गेला किंमत असते का? 5 48 ला 0, हातचे 4, 5 दुने 10, 10 4 14 4, हातच्या 1, 5 1 5 1 6, 2 8 16 6, हातच्या 1, 2 दुने 4, 4 1 5, 2 1 2. 0 ला 0, 6 4 10 0, हातच्या 1, 5 1 6, 6 6 12 2, हातच्या 1, 2 1 3. 32 कुठं पर्याय दिसतोय का?